आधी लगीन कोंढाण्याचं। जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीररत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी आपल्याला गेले 400-500 वर्ष झाली एक तानाजी मालुसरेंची आठवण म्हणून सिंहगडावरती त्यांची स्मृती समाधी अर्थात तो कलश अस्थिकलश आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद करून महाराजांनी ती नोंद केली की गड आला पण सिंह गेला। तानाजी मालुसरे शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे या सिंहगडावर मरण पावले म्हणून महाराजांनी या ठिकाणी 1672ला स्थापना करून तानाजी मालुसरे ज्यावेळेला गडावरची स्वारी करून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने आले त्याची तारीख अष्टमीची रात्र होती। अष्टमीच्या रात्रीला तानाजी मालुसरे माघ वद्य नवमी 4 फेब्रुवारी वार शुक्रवार 4 फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी तानाजी मालुसरे 500 मावळे घेऊन राजगडावरनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं तो भला मोठा एक द्रोणागिरीचा कडा चढून आपल्या नजरेसमोरून काय काय वाक्य गेलेली आहे की यशवंती घोरपडीच्या सायने हा चुकीचा इतिहास लिहिलेला होता म्हणून त्या ठिकाणी हा आपला खरा इतिहास म्हणून आज या ठिकाणी यशवंत घोरपडे असा एक मावळा होता निवडक त्याचं नाव यशवंत घोरपडे मावळ्यापासून त्यांनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयमानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले। असं म्हटलं तरी झाले की महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज। मासाहेबांच्या जिजाऊंच्या आज्ञेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावरती स्वराज्याचा भगवा फडकवला। आधी लगीन कोंढाण्याचं। जय भवानी। आणि मावळ्यांना अशी ताकद निर्माण केली की राजगडावरनं गडाच्या पश्चिमेच्या खलनाईक किल्लेदार उदयभान आणि घेरार सरनाईक किल्लेदार खंडोजी नाईक आणि तानाजी मालुसरे त्या ठिकाणी तानाजी मालुसरेला जो खंडोजी नाईक फितूर झाला आणि पाठीमागच्या भागातून त्यांचे काही सैनिक घेऊन सगळे सौंगडे तिकडनं 300 मावळे आणि इकडनं 200 मावळे तो कल्याण दरवाजा त्याला म्हणतात गनिमी कावा। तो गनिमी कावा करून हे कमी सैन्यामध्ये जास्त सैन्य मारलं। आज 900 सैन्य कापलं तानाजी मालुसरे यांनी आणि त्यातच दुर्घटना घडली। दुर्दैवानं तानाजी मालुसरेंच्या पलीकडेच ढाल तुटली पलीकडेच हात तुटला। सपसप 80 वार केले होते। इजा आहेत त्या आपल्या शिल्पावरती आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीतलं जेवढं शिल्प आहेत तेवढं सांगतो प्रत्येक वीरांवरती आक्रमण करून एवढे म्हटले वार शोषकावर एवढी ताकद होती या हत्तींला एवढी ताकद होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला 17 हत्ती आणि एक शिव म्हणजेच कोण तानाजी मालुसरे। तेव्हा त्याला सिंहाची उपमा दिलेली गड आला पण स्वराज्यात नोंद गेली। हा वर्ण आणि आयुष्याचा वर्ण आणि वर्चस्वाच्या आयुष्याचा उदयभानूच्या या ठिकाणी ठार मारला तो शेलार मामा। 80 वर्ष शेलार मामा शत्रूवरती आक्रमण करताना त्या काळामध्ये म्हणजे सोपं नव्हतं। 7 हत्ताचं उड्डाण केलं। अरे 8 फूट उंची होती त्या वीराची तो शेलार मामा म्हणजे त्याचा पाऊल तिकडे पडत होता म्हणजे 10 पावलं घेतली म्हणजे तुमचा बाला कुठं मारत असेल त्याला लगेच तुम्ही इकडे पवित्र उचलला तर इकडं हा बाला आहे मावळ्यांचा। हे एक मावळे होते असे पंचहातारी धारदार शस्त्र चालवणारे हे अवजरं हे वीर मावळे